जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी कृष्णा नदीची पाणी पातळी 20.5 वर संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत। सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाने मोठा फटका दिला असून सांगली जिल्ह्यासह भिलवडी परिसरात पावसाचा जोर कायम आहे। भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कृष्णा घाटाच्या समोर नदीपात्रामध्ये असलेल्या महादेवाच्या दोन्ही मंदिरापैकी एक मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले असून दुसऱ्या मोठ्या मंदिराच्या शेंडीला पाणी लागले आहे। सांगली जिल्ह्यात दरवर्षी 15 जून नंतर मान्सून सक्रिय होतो, मात्र अवकाळी पावसाने मे महिन्यातच जोर पकडल्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। साधारण जुलै ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, मात्र यंदा मे महिन्यातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। भिलवडी परिसरात रविवारी सलग 8व्या दिवशी संततधार पाऊस सुरूच राहिला। यामुळे भिलवडीसह भिलवडीच्या वारावाड्यांची दैना उडाली आहे। सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून सकल भागात पाणी साचून राहिले। संततधार पावसामुळे भिलवडीसह परिसरातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे। 1 ते 25 मे सकाळपर्यंत जिल्ह्यात 174.2 मिलीमीटर तर पलूस तालुक्यात 139.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेली 8 दिवसापासून थांबून कधी मोठा तर कधी रिमझिम पाऊस सतत कोसळत आहे। त्यामुळे सोमवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 11 वाजता भिलवडी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 20.5 फुटावर गेली आहे।